नमस्कार मित्रांनो, मी शिबदरा येथील नागरिक, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मी आज अशा एका ठिकाणी आलेले आहोत की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला आहे। मृदा आणि जलसंधारण विभागामार्फत कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आले। कोल्हापूर बंधारा गेल्या 3 वर्षापासून बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी या बंधाऱ्याला कुठलाही गेट बसवण्यात आलेलं नाही, ना कुठला याच्यातला गाळ सुद्धा काढण्यात आलेला नाही। मी वारंवार गावचा नागरिक म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत। आपण पाहू शकता या बंधाऱ्याचं बांधकाम पाहू शकता तुम्ही बघा, या बंधाऱ्याचं हे बांधकाम आहे। अशा प्रकारे एवढं बोगस बांधकाम आहे। बघा, हे बघा, पाहू शकता 1,30,00,000चा बंधारा आहे। हो हा, इकडे दाखवा, कॅमेरामॅनला विनंती कराल। हा, हे 1 कोटी। मी महेंद्र धोंगडे, शिबदरा येथील नागरिक, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मित्रांनो, आज जर सांगायचं झालं तर सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च करत असते। मी जे आज या ठिकाणी उभा आहे हे शिबदरा येथील एक कोल्हापुरी बंधारा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। हा कोल्हापुरी बंधारा साधारणतः तुम्हाला वाटेल 20 लाखाचा असेल, 30 लाखाचा असेल, मात्र माझ्याकडे एस्टिमेट आहे 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून हा बंधारा या ठिकाणी अशा अवस्थेत आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम झालेलं आहे। मी अनेक वेळा तक्रारी दिल्यात। माझी तक्रार 3 तक्रारी दिलेल्या आहेत। मी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना पण दिलेली आहे। जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना 2 वेळेस तक्रारी दिल्या। एक उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा या बोगस कामाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी अशा तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणीही याची दखल घेतलेली नाही। शेतकऱ्यांच्या गावाच्या विकासासाठी सरकार करोडो रुपये खर्च करतोय आणि ठेकेदार व अधिकारी हे संगनमत करून असे बोगस कामं बनवत आहेत। करोडो रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला पाहिजे। 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे। याला अद्याप कुठलाही गेट बसवण्यात आलेलं नाही, ना या दोन्ही साईड पिचिंग सुद्धा करण्यात आलेली नाही। अनेक वेळा तक्रारी करून याची दखल कोणीच घेण्यात आली। मी जिल्हा जलसंधारण अधिकारी एक वेळा तक्रारी करून सुद्धा याची दखल कोणी घेणार। हे बोगस काम, पूर्णपणे बोगस काम झालेलं आहे। अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हे बोगस काम झालेलं आहे। या ठिकाणी कुठलाही शेतकऱ्यांचा फायदा झालेला नाही, गावाच्या विकासाचा फायदा झालेला नाही। अद्याप तुम्ही पाहू शकता 2 ते 3 वर्षापासून हे काम असंच आहे। बिल उचलून खाल्लेच असतील। 1,30,00,000 रुपयाचा बंधारा असा बोगसपणे झालेला आहे, मात्र याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही। मी लोकप्रतिनिधीला सुद्धा विनंती करतो की असे बोगस कामं झालेले आहेत, याच्याकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, हे गावाच्या विकासाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, यासाठी याकडे लक्ष द्यावं। मृदा व जलसंधारण मंत्री यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा बोगस केलेल्या कामावर ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाया केल्या पाहिजे, जेणेकरून बोगस कामांना आळा बसेल।